सहकारिता संमेलन 2026 उत्साहात संपन्न. भव्य वर्मी कंपोस्ट प्रकल्पाचे उद्घाटन. नमस्कार, लोकमान्य 24 न्यूज मध्ये आपले स्वागत. मालेगाव येथे शेतकरी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सहकारिता संमेलन 2026 तसेच भव्य वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव डोळे, माजी सैनिक आणि ब्लॅक कॅट कमांडो यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्राध्यापक संजय भेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव डोळे यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रकल्पाची भूमिका स्पष्ट केली. सहकार से समृद्धी या संकल्पनेतून सेंद्रिय आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देणं, रासायनिक खतांचा वापर कमी करणे, जमिनीचा पोत आणि सुपीकता टिकवणे तसेच शेतकऱ्यांना रास्त दरात दर्जेदार गांडूळ खत उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. वर्मी कंपोस्टमुळे जमिनीतील सेंद्रिय घटक आणि सूक्ष्म जीवांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जलधारण क्षमता सुधारण्यास हातभार लागतो. विशेष म्हणजे जय जवान जय किसान या संकल्पनेतून निवृत्त जवान आणि शेतकरी बांधवांना सहकाराच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला परिसरातील निवृत्त जवान, शेतकरी, संस्थेचे सभासद, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी हित, सेंद्रिय शेती आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा हा उपक्रम असल्याने उपस्थितांनी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह संस्थेचे अभिनंदन केले. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लोकमान्य 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जास्तीत जास्त शेअर करा. सुनील पोड. आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचा, सेंद्रिय पद्धतीनं त्या ठिकाणी शेती आणि उत्पादनं झाली पाहिजेत. मला वाटतं त्याचं तंतोतंत पालन करत विषमुक्त शेती ज्याला म्हणतो, केमिकल्स, फर्टिलायझर्स, वेगवेगळ्या प्रकारची रसायनं वापरून त्यातली गुणवत्ता कमी होते, परंतु या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रयोग, यशस्वी प्रयोग डॉक्टर शिवाजी डोळे यांनी केला आहे. आणि त्याच्यामुळे विषमुक्त शेती करण्यासाठी आवश्यक असणारं गांडूळ खत या ठिकाणी निर्माण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, नवोदितांना एक चांगला संदेश या निमित्तानं त्यांनी दिला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आम्हाला या ठिकाणी या चांगल्या अशा उपक्रमाचं उद्घाटन करण्याची संधी दिली. त्याबद्दल व्यंकटेश्वरा सोसायटीचा मनापासून आभार व्यक्त करतो.